नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। नमो बुद्धाय, जय भीम, नमस्कार। जागतिक कीर्तीचे विपश्यनाचार्य व म्यानमार देशाचे पूज्य भदंत डॉक्टर आशियानंद ओट्टामाधारा हे मुंबई दौऱ्यावर त्यांच्या भिक्खू संघासह 10 सप्टेंबर 2024 रोजी येत आहेत। त्यांचा 12 सप्टेंबरपर्यंत मुंबईत मुक्काम आहे। 10 ते 12 सप्टेंबर 2024 पर्यंत मुंबईत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन संयोजन आंबेडकरी चळवळीतील धम्म उपासक आणि क्रांतिकारी युवा नेते रविभाऊ गरुड हे करीत आहेत। महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा यांच्याकडे ही संपूर्ण माहिती रविभाऊ गरुड यांनी दिली, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता। सप्टेंबर 2024 रोजी मुंबई शहरामध्ये म्यानमारचे भंतेजी डॉक्टर अशीन ओथामातारा हे त्यांचं आगमन मुंबई विमानतळावर T2 या ठिकाणी 4:30 वाजता येणार आहे। डॉक्टर अशीन ओथामारा यांना आताच जर्मनीने त्यांना डॉक्टर ही पदवी दिलेली आहे। ओथामारा हे जे भंतेजी आहेत, हे भंतेजी म्यानमारमध्ये त्यांचे 150च्या आसपास त्यांचे विपश्यना केंद्र, वृद्धाश्रम, स्कूल असं त्यांनी कामकाज करत असताना इंटरनॅशनल लेवलला, जागतिक लेवलला सुद्धा त्यांचे 50 ते 60 विपश्यना केंद्र आहे। आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी बौद्ध धम्म घेतला आणि तमाम आंबेडकर आणि बौद्ध धर्मात गेल्यानंतर तुम्ही आम्ही सगळे बौद्ध धर्माचा आज विचार घेऊन चाललेलो आहोत। याच उद्देशाने मी रवी गरुड ज्यावेळेस त्यांची माझी भेट झाली बौद्ध गायला आणि गेल्या 2-4 वर्षांमध्ये त्यांचा सतत संपर्क केला, त्यांनी बघितलं की इथे जो ओरिजिनल आहे, मुळातच जो आंबेडकरवादी आहे तो बुद्धिझम मानणार आहे आणि त्यांना असं वाटलं की मला महाराष्ट्रात येऊन काम केलं पाहिजे। त्यांनी मला हे जेव्हा सांगितलं त्यावेळेस मी आमचे भंते सदानंद महाथेरो यांच्याशी मी या चर्चा केली आणि उद्या या सगळ्या कार्यक्रमासाठी सदानंद महाथेरो त्यांच्याबरोबर दुसरे भंते आपले शांतिरत्न आणि आमचे भंते सदानंद महाथेरो तसेच भिक्खू संघाचे मुंबईचे अध्यक्ष शांतिरत्न भंते, लामा भंते तसेच आमचे लंकानंद भंते यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितल्यानंतर मी त्यांना निमंत्रण दिलं आणि आज ते मुंबई शहरामध्ये आपली बऱ्याच बौद्ध उपासकांना विपश्यना त्यांचं असणं धम्मदेशना हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी बरेचसे बौद्ध उपासक माझ्यासोबत काम करत आहेत। अनिल भाऊ कदम असतील, बबन राजापकर असतील, सीताराम मोहिते असतील, सचिन गायकवाड असेल, आमचा संदेश मोहिते असेल, ही सगळी मंडळ या सगळ्या उद्याच्या भंतेजींच्या येणाऱ्या लोकांना ते या ठिकाणी त्यांचं स्वागत करणार आहे। भंतेजी बरोबर 7 नन आहेत ज्या भिक्षुणी आहेत, त्या सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। काही व्हिएतनामचे आहेत, काही थायलंडचे आहेत आणि असा सगळा समूह उद्या 11 तारखेला दिनांक 10 सप्टेंबर 2024 ला प्रामुख्याने डॉक्टर अशीन ओथामारा यांनी माझ्याकडे सांगितलं की पहिल्यांदा आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी येथे येऊन सकाळी 10 वाजता त्या ठिकाणी जाऊन नतमस्तक होणार आणि नंतर पुढच्या कार्यक्रमाला ते लागणार आहे। तिथे असणाऱ्या जे काही बौद्ध उपासक असतील त्यांना तिथे धम्मदेशना देतील। त्याच्यानंतर संध्याकाळी 4 वाजता वडा येथे कोरबा मिठागर जिथे नॉलेज सेंटर आहे तिथे बहुसंख्य कार्यकर्ते तिथे त्यांच्या धम्मदेशनाच्या कार्यक्रमासाठी मेडिटेशनसाठी त्या ठिकाणी जमणार आहे। त्या ठिकाणी अनिल भाऊ कदम
यांच्या नेतृत्वाखाली तो कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे। संध्याकाळी 6 वाजता तोच प्रतीक्षा नगर येथे आलमेड कंपाऊंड ते जैतून बुद्ध विहार या पासून त्यांची भव्य मिरवणूक होणार आहे आणि त्याचं नेतृत्व तिथले असणारे बबनभाई राजापूर असतील, सदानंद मोहिते असतील, सीताराम पवार असेल, बरेचसे लोक उत्स्फूर्तपणे कामकाज करत आहे आणि त्या ठिकाणी धम्मदेशना आणि विपश्यना होणार आहे। असा हा सगळा प्रवास त्यांनी या ठिकाणी केलेला आहे, करणार आहेत आणि त्यांना माणगावला आम्ही एक त्यांची इच्छा आहे की आम्हाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा विपश्यना केंद्र निर्माण करायचं आहे, म्हणून माणगावला एका धम्म उपासकांनी 2.5 एकर जागा देण्याचं त्यांना कबूल केलेलं आहे। त्या ठिकाणी आमची व्हिजिट आम्ही सगळेजण जाणार आहोत आणि या सगळ्या कार्यक्रमाचा या ठिकाणी आमचे मित्र पत्रकार तानाजी कांबळे, महाराष्ट्र संध्या या न्यूज चॅनलचा मी या ठिकाणी आभार मानतो। यांनी सातत्याने या गोष्टीबद्दल बौद्ध धम्माच्या बाबतीत त्यांनी पुढाकार घेतल्याबद्दल पुन्हा एकदा मी त्यांचं आभार मानतो। जय भीम, नमो बुद्धाय। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा।